पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांची थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक आहे। मुंबईतील वादाच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी महायुतीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीमध्ये आशिष शेलार, अमित साटम, राहुल शेवाळे, मंत्री उदय सामंत हे सुद्धा उपस्थित राहणार आहे। त्यामुळे आता या जागांच्या संदर्भात तोडगा निघतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी जोडले जातात, त्यांच्याकडनं या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। उमेश, आपण पाहतोय शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यामध्ये काही जागांच्या बाबतचा तिढा अद्यापही कायम आहे आणि आता रंगशारदावर एका महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात होते। या बैठकीच्या संदर्भातले सध्याचे ताजे अपडेट नेमके काय आहे? शुभम, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गेल्या काही दिवसापासून सातत्याने या ज्या जागा वाटपाचा चर्चा सुरू आहेत त्यावर अद्यापही तोडगा निघालेला आहे। खास करून ज्या वादाच्या जागा आहेत, म्हणजे जसं म्हटलं होतं की 200 जागापर्यंत या सगळ्या बाबतचा तिढा जो तो सुटलेला, मात्र अजूनही 27 जागांचा जो तिढा आहे तो सुटलेला नाहीये। थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांशी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये आशिष शेलार, अमित साटम आणि अतुल भातखळकर असे सारखे मुंबईतले नेते होते। त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आता ते थेट रंगशारदा या सगळ्या सभागृहाच्या इथं पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळातच ही महायुतीच्या दोन्ही पक्षातील जे नेते आहेत त्यांची बैठक सुरू होईल। अमित साटम, राहुल शेवाळे हे सगळे इथं पोहोचलेले आहेत। थोड्या वेळातच उदय सामंत हे देखील पोहोचतील, अशा प्रकारची माहिती आणि ही बैठकीला सुरुवात होईल। खास करून जर या 27 जागा जर पाहिल्या तर त्या नेमक्या कोणत्या भागात आहेत याबाबतच्या चर्चा सध्या सुरू असल्या तरी कुलाबा असेल, अंधेरी पूर्व असेल, दहिसर असेल, अशातल्या काही ज्या मोजक्या जागा आहेत ज्याच्यावरचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। मराठी बहुल भाग असेल किंवा मग जिथे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान जे ते भाजपला झालं, मात्र आता आमदार तिकडे या आधीचा नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेचे होते, त्यामुळे ह्या जागा तिढाच्या आहेत आणि त्या अजूनही सुटलेल्या नाहीयेत। त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत देखील चर्चा झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा हे नेते मंडळी बसणार आहेत। त्याच्यामुळे लवकरात लवकर जे आहे ते तिढाच्या जागेवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 30 तारखेपर्यंत फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत। अद्यापही जी अधिकृत यादी आहे ती जाहीर झालेली नाहीये। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, जे निवडणुकी लढवण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यामध्ये उत्साह आहे, मात्र ज्या चर्चा आहेत त्या संपत नाहीयेत। त्याच्यामुळे कुठेतरी संभ्रम नक्कीच या सगळ्यांमध्ये आणि या बैठकीतून तो संभ्रम काढण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा असेल। त्यामुळे आजची महत्त्वाची बैठक असणार आहे। या बैठकीतून नेमका या वादाच्या जागेवरचा तिढा सुटतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।